तर नमस्कार मित्रांनो, भटकंतीच्या नव्या कोऱ्या भागात मी चेतन कोळेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. वाजले तर 4 आणि खूप ऊन लागतं आहे. आईने सांगितले सुट्टीवरती आला आहेस गावी तर लाकडं वगैरे भरून जा. तर खोपीमध्ये लाकडं वगैरे भरायचे आहेत. तर शेवटची ट्रिप आहे, खूप दमाय झालं आहे. चिंबळ वगैरे वापरले आणि टोपी वापरले. तर हे बघा मित्रांनो, थोडी लाकडं राहिली आहेत. तर उद्या सकाळी आता घेऊन जाईन. तिकडे शाळेवरती पोरांनी बोलवलं आहे, खेळायचा प्लॅन चालू आहे वाटतं. बघूया, जाऊन येतो. 4 ट्रिप मारल्या, खूप दमाय पण झालं आहे. तर चला जाऊया. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो, व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नोटिफिकेशन बघायला मिळतील. चला बघा, इकडे काजू लावले, पण इकडे रेवटळ भाग आहे त्याच्यामुळे जास्त काजू होत नाही. पेंगूरला काजू तर गावठी काजू होतात. हे बघा, ही गावठी काजूचं रोप आहे. तर गावठी काजू इकडे लवकर होतात. लाल माती असेल तर वेंगुर्ला वगैरे पटकन होऊन जातात. चला, इकडे बेडा, बाबांनी इकडे बेडा ठेवला आहे. गुरं वगैरे आतमध्ये येतात. तर मित्रांनो बघा, भाजावळी वगैरे झाली आहे. सर्रास कोकणामध्ये माती वगैरे टाकून, कचरा वगैरे सगळं जाळून माती भाजली जाते, म्हणजे सुपीक पीक येतं. तर ते झालं आहे. हे बघा, हे सगळे शेतीचा भाग आहे हा सगळा पट्टा. तर इथपासून तिकडे जवळजवळ तिकडेचा आंबा दिसतोय ना, तिथपर्यंत पूर्ण शेती केली जाते. पावसातून एकदम मस्त, एकदम वारं पण येतो आणि हिरवगार. ही शेतीची खरी आहे, म्हणजे पाणी भाग आहे. चला जाऊया. हे बघा, कुंपण वगैरे केलं आहे. हे बघा, गाय आले. सगळ्या गायींच्या कानावरती बिल्ल्या वगैरे आहेत. तर मित्रांनो, फायनली ते ग्राउंडवरती आलो आहे आणि आता मैदान बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि मित्रांनो हे बघा, गवत भरपूर झालं आहे आणि गवत जाळायचं आहे. तर गवत जाळायसाठी सगळे मंडळी आले, टाळे वगैरे घेतले आहेत. पाठी टाळे दिसतील तुम्हाला आणि दाखवतो. थोडी मंडळी तिकडे खेळते आहे. आणि इकडे बघा, संध्याकाळ झालं आहे. संध्याकाळच्या वेळेला हे बघा, इथून पुढे आग लावायची आहे. वारं भरपूर सुटलं आहे, बघूया. आणि इकडे बाबू आहे, हे बघा, बाबू टाळे घेतोय, हसतोय. हरीश आहे तिकडे, महेंद्र आहे, बाबे आहे आणि तिकडे कल्पेश आलाय. कल्प्या, चिंटू इकडे, ब्लॉग चालू आहे. चिंटू आला मित्रांनो, पाठच्या व्हिडिओमध्ये होता चिंटू. बाबा थोडा टाळा अजून तोडा. चौका जीवन बिवान चावला. आता थोडा तरी करतो, गाठीन किती होणार आहे. तर मित्रांनो, इकडे समोर शेती आहे, शेती केली जाते. हे बघा, खरी आहे, खरी जबरदस्त व्ह्यू आहे संध्याकाळचा. बघा, बंडू व्हॉट्सअप करतोय. करंदा भेटलाय, मस्ती करतात मित्रांनो. हे बघा, आता फायनली हरीश चाललाय आग लावायला. आग लगा की काम करेगा अभी. कोणाचो बच्चा तो मोबाईल भेटलो. हे बघा मित्रांनो, सुरुवात झाली आहे. आता यांची धांदल उडणार आहे. तिकडे बॉल हरवलाय. आता धावपळ चालू झाली आहे मित्रांनो. बाबूची धावपळ चालू झाली आहे. आग कुठे गेली तर बाबूवरती येणार आहे. बाबूने सांगितले आग लावायला.
वारं आलं तर मित्रांनो भारी पडणार आहे. तिकडे सगळीकडे आग लावली आहे सुरुवातीला. ए चिंटू टाळ घे. हा खेळशील ना उरम मग. आणि छोटू काय गेलो होय. बाब्या टाळ तोड अजून लागतील टाळ. तिथलं पुढे जाऊन बघ. हा बाब्या शिकवत आहे. क्रिकेट खेळण्यासाठी ही सगळी मेहनत चालू आहे. आमचा दादा बघतोय, सगळ्यांची मेहनत बघतोय. आणि हा आमचा नेहाल पहिला खूप चिडायचा, आता थोडासा शांत झालाय. चिंटू सांभाळू नाही तर केस वरपाळतील. आणि तू पण वरपाळशील. चौकास बाबू इकडे टाळ घेऊन. इकडे आता इकडं नाही. पाय वर पाळलाय मित्रांनो बाबूचा. हे नित्यास बोलव. हे राखे ये लवकर, मेले आग गेली बघ. हे आता ये इकडं मारून घे. हा मारून घे बाब्या. इकडं मारून घे बंडू. इकडं मारून घे थोडा. कुठं जास्त पुढं नेऊ नको. पुढं नेऊ नको जास्त. तनशेत लोकांचे. हे बघा मित्रांनो. ये डिग्या लवकर ये. मार ये हवा कमी येते. मार एका बाजू मारती मेल्या. मित्रांनो चिंटू कसा वाटतंय. ढग येतोय. हा बघा हा एक गडी दमला आहे. बाब्या आमचा बाब्या दमलेला आहे. आणि बाबू इकडे वरपाळलाय. बाबू एकटा मेहनत करतोय. हे बघा वरपाळलाय, घाम फुटलाय. हा बघा हा लाल झालाय. मुंबईचा पाहुणा लाल झालाय. आता चुकी झाली असती बाबू जळाला असता. आंब तो बघा तिकडे वैभव आलाय. आवत मित्रांनो हा बघा डिगो आग लावतोय. सेल्फी काढताय दादा. सेल्फी काढतोय. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि सकाळचं वातावरण एकदम छानपैकी आहे. काल आपण ग्राउंड वगैरे जाळलो
तिथे तो व्हिडिओ स्टॉप केला आणि आज आम्ही फणस काढणार आहोत. तिथे फणस पिकलेला आहे. हे बघा आयशीने 60 वगैरे टाकलेलं. हे बघा आता दादा येणार आहे. दादाची तयारी चालू आहे. हे बघा या आंब्याचं 60 काजूगर, ही आंब्याची फुलं. नॅचरल फूड. तर मित्रांनो हे बघा फणसाचा वास येतोय मस्त. हो का चानीन खाल्लाय एका साईडचा. तो पण पिकलाय. काढूया. तर मित्रांनो बघा एक फणस ढकलून दिलाय आणि एक भाजीसाठी काढलाय. थोडासा एक साईडचा गेलेला आहे. पक्ष्याने खाल्ला आहे एका साईडसून. मित्रांनो बाद झाला आहे. फक्त आपल्याला 8ला काढून घ्यायचे आहेत. पावसात ना भाजीसाठी होती. काय विचार आधी पण ठेवता. तर मित्रांनो मी याच्यासाठी फणस पाडला, नाही तर तुम्ही बोलायला खराब फणस खातोय. तर 8ला आहेत या गऱ्याच्या बिया. हे बघा आणि या भाजीसाठी उपयुक्त असतात. पावसातून असं ठेवलं ना जमिनीमध्ये पुरून तर भाजूनही खातात उपवासाला. तर त्याला कच्चा फणस आपल्याला फोडायचा आहे. मित्रांनो हे बघा कच्चा फणस फोडलाय. गोड झालाय घच्चे सगळे. आता कडू होतील घरी. दोन मित्र फणस गोड झालाय. घरी तळले तरी तर गोड लागतील. गोड लागतील हो. तिखट भरपूर टाका. आईला सांग बिया काढून घेऊन जात असेल. मी बाजूला परवाच्या काढल्यात नाही. बहुत झालं आमका कसं नको. देते भरून जा. तर मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ आता इथे एंड करतोय. व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा. तिकडचा ग्राउंडवरून अर्धा व्हिडिओ राहिला आणि अर्धा आज आपण सकाळी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा. शेअर करा, कमेंटही करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर आता बाय बाय. रखरखीत ऊन झालं आहे आणि आज गुरुवार बाजार आहे. तर आज गुरुवार बाजारात जायची तयारी आहे. आमच्या राजापूरचा गुरुवार बाजार असतो. तर व्हिडिओ कसा झाला कमेंट करा. बाय बाय. काळजी घ्या. परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. बोल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, हो शेअर करा, सबस्क्राईब करा.